बनवणार आहे मुलांच्या टिफिनसाठी एग बन्स। त्यासाठी आधी आपण एक टोमॅटो कट करून घेणार आहे, बारीक कट करायचा। त्याच्यानंतर एक कांदा, तो पण व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची थोडीशी, आणि आपण जसं चपातीला भिजवतो तसंच ते कणिक भिजवून घ्यायचंय आणि त्याचे छोटे गोळे करून घ्यायचे। ते पुरीच्या आकाराचे लाटून घ्यायचे। जेव्हा लाटून झाले, आता ते एका वाटीमध्ये असं घालून त्याच्यावरती अंड फोडून घ्यायचंय। त्यामध्ये थोडासा टोमॅटो, थोडासा कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि चीज किसून घालायचंय। त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडासा चाट मसाला आणि गरम मसाला घालायचा आहे। आणि त्याच्यावर आता दुसरी एक पुरीच्या आकाराचं लाटून त्याच्यावरती घालून ते प्रेस करून घ्यायचं आणि वाटीच्या आकाराचं ते बरोबर कट होते ते कट करून घ्यायचे। हे व्यवस्थित कट करून घ्यायचं, बरोबर त्याला बन्सचा शेप येतोय। हे टिफिनसाठी पण मुलांना छान आहे रेसिपी आणि झटपट होते। अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी जर माझ्याकडून तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी तवा पण तिकडे गरम करत ठेवलेला आहे। हे झालेलं आहे। आता मी तिकडे तवा ऑलरेडी गरम करत ठेवलेला आहे। त्याच्यावरती थोडंसं तेल घालून त्याच्यावर ते घालून घ्यायचंय आणि खरपूस असं कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचंय। दोन्ही साइडने व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं कमी गॅसवरती, म्हणजे आतलं सगळं एक शिजलं जातं। माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून मला तुम्ही सांगू शकता। हे बघा, एक साइडने आता खरपूस भाजून झालेलं आहे आणि साइडनी पण थोडंसं भाजून घ्यायचं, म्हणजे कच्चापणा सगळा निघून जाईल। हे बघा, असं व्यवस्थित साइडनी पण भाजून घ्यायचं। एकदम असे टेस्टी दिसते बघा। आणि हे आता खाण्यासाठी आपलं बन्स तयार आहे। माझे जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील आणि नवनवीन रेसिपी जर तुम्हाला माझ्याकडून आणखीन पाहिजे असतील तर आपल्या चॅनल